नमस्कार प्रेक्षकांनो, या प्रेमाची गोष्ट मालिकेत आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की मिहीर आणि या कोमलचं लग्न खूप धूमधडाक्यात या ठिकाणी होताना दिसणार आहे. परंतु दुसरीकडे ही मिहिका आशेवर असते की आता या मिहीरला सगळं सत्य सांगणार की हे बाळ तुझं आहे आणि आता मी त्याची लग्न करणार अशा विचारात असते. परंतु हा हर्षवर्धन मात्र तिला काय बाहेर आपल्याला सोडताना दिसत नाही आणि कोंडून ठेवतो. त्याच्यामुळे खूप टेन्शनमध्ये या ठिकाणी आपल्याला मिहिका येताना दिसते. आता मी काही करून इथून बाहेर पडून मला काही करून या मीरला सगळं सत्य सांगितलं पाहिजे असं या ठिकाणी ते विचारसुद्धा करताना दिसत. परंतु इथे हा हर्षवर्धन तिला काय बाहेर जाऊ देतच नाही. पुन्हा एकदा ती बाहेर जाण्याचा प्रयत्न करते. तू किती काय कर, तुला बाहेर जाऊ देणार नाही, तू मीरला काय सांगायचं नाही आणि कोंडून एक प्रकारे ठेवतो. परंतु कशी बशी ते त्या तावडीतून सुटताना आपल्याला दिसते. परंतु इथे तुम्हाला पाहायला मिळते या मिहीर आणि कोमलच्या लग्नाची तयारी खूप छानपैकी सुरू असते आणि फायनली साध्या पद्धतीने का होईना यांचे लग्न आपल्याला होताना दिसतात आणि कोमल खूप खुश असते आणि मिहीर सुद्धा खूप खुश या ठिकाणी दिसतो. सागर वगैरे सगळेजण आपल्याला या ठिकाणी खूप खुश आणि आनंदात सुद्धा दिसत आहेत. कोमल आता त्याच्या आयुष्यात आनंद येणार असतो. मिहीरही खुश असतो. सगळ्या जुन्या गोष्टी विसरून त्याने नव्याने सुरुवात केली असते. परंतु तिला इथं माहीत असतं की मिहिका प्रेग्नंट आहे आणि हर्षवर्धन त्याचा बाप आहे. आता ती मूव्ह ऑन झाली आहे तिच्या आयुष्यामध्ये. पण त्याला हे माहीत नसतं की हे सगळं तसं काहीच नाही आहे. हा बाळाचा बाप हा मिहीरच आहे. पण जेव्हा त्याला कळेल तेव्हा खूप मोठा धक्का बसेल. परंतु या मिहिकाला आपल्याला इथे खूप उशीरसुद्धा होताना दिसतोय. या हर्षवर्धनच्या तावडीतून ती इथे सुटताना दिसते आणि इथे मुक्ताच्या घरी ती येताना सुद्धा दिसते. परंतु या ठिकाणी आल्यानंतर या कोमल आणि मिहीरचं लग्न झाल्यानंतर सगळी तयारी झाल्यानंतर जेवण खाणं सगळं झाल्यानंतर हे मग या मिहीरच्या घरी प्रवेशासाठी जाण्यासाठी जातात आपल्याला आणि तिथे ही मिहिका त्यांना दिसते. मिहिका जेव्हा हे सगळं पाहते तिला खूप मोठा मानसिक धक्का बसताना दिसते. मला यायला खूप उशीर झाला. ह्याला वाटलं की मी खूप सेटल आहे, मी खूप खुश आहे, हर्षवर्धनचाच हे मुलगा आहे म्हणून याने मूव्ह ऑन होण्याचा निर्णय घेतला आणि या कोमलशी लग्न केलं. आता ती खूप अस्वस्थ झाली असते, इमोशनल झाली असते आणि एक प्रकारे डिप्रेशनमध्येच आपल्याला ही मिहिका जाताना दिसते. आता सगळं संपलं, मीच याला नाकारलं, हे प्रेम नाकारलं आणि त्याची शिक्षा मला कदाचित देव देतोय असं तिला वाटू लागतं. हे माझ्या कर्माचे फळ आहे. मला हर्षवर्धनने ब्लॅकमेल करून मला फसवलं आणि म्हणून मी हे सगळं केलं. पण आता माझं कोण ऐकणार आहे का? आता वेळ निघून गेली, मला खूप उशीर झाला असं ती या ठिकाणी इमोशनली विचार करताना आपल्याला दिसते. परंतु दुसरीकडे या सावनीत तो फोटो आलेले असतात या कोमलसोबतच्या लग्नाचे मिहीरचे आणि त्या ठिकाणी खूप भयंकर चिडताना दिसते. आधीच्या मुक्ताने सागरच्या कुटुंबाने आम्हाला एवढं प्रचंड त्रास दिला आहे, खूप टेन्शन दिलं आहे आणि नाकीनऊ केलं आहे आणि आता माझा जो भाऊ आहे त्याच्या गळ्यात ही आजारी पोरगी बिनडोक बांधली आणि खरंच ते खूप नाव ठेवताना दिसते. माझा मित्र एवढा चांगला आहे, गुणी आहे, एवढा शिकलेला आहे, अशी भंगार पोरगी त्याच्या गळ्यात मारली. आता यांना मी सोडणार नाही, मी याचा बदला घेणार आणि त्यांना या सगळ्या गोष्टींचा जाब विचारणार असं या ठिकाणी बोलताना दिसते आणि म्हणते की त्यांच्या घरात राहतो हे करतो म्हणून याचा फायदा उचलायचा का. बरंच ती बडबड या ठिकाणी आपल्याला करताना दिसते. परंतु या ठिकाणी दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की सगळेजण इथे मिरच्या घरी जाताना दिसत आहेत. त्याचं स्वागत तिकडे करण्यासाठी कोणच नसतं ना. मग या ठिकाणी मिहीर तिथे तुम्हाला पाहायला मिळेल की ते कलश जे आगमनाचं असतं ते तिथे आणते. दिवशी तू टेन्शन घेऊ, मी आहे, मी आणतो. ते स्वतः आतमध्ये जाऊन खूप वेळानंतर ते कलश दरवाजाच्या समोर ठेवतो आणि मग हे कोमल पाय मारून आतमध्ये येते आणि त्या दोघांचा या ठिकाणी गृहप्रवेश होताना दिसतो आणि खूप आनंदाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला दिसते. आता हा मीर नक्कीच या कोमलला आयुष्यभर खुश ठेवेल असंच आपल्याला तर या ठिकाणी वाटत आहे. आणि इथे सगळेजण आपल्याला खूप खुश दिसतात आणि आनंदी दिसतात. कोमलचं आयुष्य सेटल झालं, त्याला खूप चांगला मुलगा भेटला. मिहीर लहानपणापासून आपल्या घरी आहे आणि खूप चांगला आहे आपण पाहतो आणि त्याने आपल्या कोमलसाठी खूप चांगला निर्णय घेतला. कोमल आणि दोघांचा संसार खूप खुश होताना दिसतोय आणि सगळेजण इथे आनंदाच्या वातावरणात आपल्याला दिसत आहे. परंतु कोमल गेल्यानंतर घर सुनं सुनं झाले असं सुद्धा या ठिकाणी ते विचार करताना दिसतात. त्यामुळे थोडंसं दुःखी माहोल होते. परंतु इथे सही सुद्धा येते
आणि या आदित्यची फक्त आठवण काढत असते. आदित्यची सागरलाही खूप आठवण येत असते आणि यंत्रा भागात तुम्हाला पाहायला मिळते या सईचा वाढदिवस सुद्धा आलेला असतो आणि त्याच विषयी इथे चर्चा चालू असते. सगळं काही ठीक होते पण ही नालायक सावली मात्र आपल्या आदित्यला घेऊन गेली. तो इथं असता तर आपले पूर्ण कुटुंब कंप्लीट झालं असतं. किती नालायक किती असं कोण वागतं का? एक आई कशी असू शकते का अशी? बरंच ही इंद्रा वगैरे नाव ठेवताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे टेन्शन मध्ये आता मी करू तरी काय? आणि ही आपल्याला सही येते आणि बोलते की माझा वाढदिवस आहे, आधी दादा त्या दिवशी येणार ना? आणि मला त्या वाढदिवसाला पाहिजे असं हट्ट करते. तेव्हा हे समजवते आधी. पण सागर भडकतो, आता आधी दादा येणार नाही. परंतु ही मुक्ता बोलते, बाळा तू काळजी करू नको, आम्ही प्रयत्न करू, आधी दादा तुझ्या वाढदिवसाला असेल. तेव्हा हा सागर बोलतो, उगाच तुम्ही कशाला खोट्या अपेक्षा ठेवता? ती सावनी पाठवणार आहे का आदित्यला? नाही ना, तुम्हाला माहिती आहे ना कसं आहे. मग कशाला उगाच तिला खोटी आशा दाखवतात? तेव्हा आपण तिचे आई वडील आहे, तिची खूप इच्छा आहे या ठिकाणी आपल्याला आदित्यला बोलवण्याची. परंतु ठीक आहे, ती सावनी ऐकणार नाही. आपल्याला चार गोष्टी ऐकून पण आपल्याला आपल्या पोरांसाठी हे सगळं करणं भाग आहे. पण जाऊ थोडं नमतं घेऊ. पण काही करून सावनीच्या सॉरी या सईच्या वाढदिवशी आपण आदित्यला आणू. तो हा सागर नकार देतो. ती सावनी ऐकणारच नाही. पण शेवटी नाईलाजाने ही मुक्ता या सागरला आपल्याला तयार करताना दिसते आणि मग ही सावनीला भेटण्यासाठी सागर आणि मुक्ता जिथे सावनी राहत असते त्या ठिकाणी आपल्याला आपल्याला नक्कीच जाताना त्याला भेटायला आपल्याला जाताना दिसत आहे. आणि मग हे दोघेही या ठिकाणी हॉटेलमध्ये सावनीला भेटायला आल्यानंतर मला माहिती आहे तुम्ही कशासाठी आल्यात. स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी आधीला घेऊन जायला आलेत. मला माहिती आहे सईचा वाढदिवस आहे त्यासाठी तुम्ही आल्यात असं सांगून त्यानं बोलताना दिसते. तेव्हा ही खूप प्रेमाने समजवताना दिसते. सई आणि आदित्य एकमेकांचे भाऊ आहेत, त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. तुम्ही त्याला इथे घेऊन आले, त्याला तिथं पाठवा, त्याचं मन तिथं रमत आहे. परत समजून सांगून दिसतं. आणि सईचा आता वाढदिवस आहे त्यामुळे मग हात जोडून विनंती करतो, प्लीज तुम्ही आदित्यला वाढदिवसाच्या दिवशी तरी पाठवा. सई खूप खुश होईल. सई सुद्धा तुमचीच मुलगी आहे ना, त्यामुळे प्लीज पाठवा असं ही खूप विनंती सागर आणि मुक्ता या सावनीला करताना दिसते. पण तू सावनी ऐकणार आहे का? तिला उलट संधी आहे ती भेटलेली असते बदला घेण्याची आणि तिला खूप चांगलं माहीत असतं की दुखती नस आहे आदित्यचं यांच्यावर खूप प्रेम आहे. स्पेशली यांचं आदित्यवर खूप प्रेम आहे आणि आदित्यसाठी हे कुठलाही थराला जाऊ शकतात आणि या सृष्टीचा फायदा घेऊन मी नक्कीच यांचा वापर करून मला हवं ते करू शकते असं तिच्या मनात असतं. त्यामुळे तू एक काम कर, तू आत्ताच्या आता इथून निघ, मी काय आदित्यला पाठवणार नाही, तुम्ही इथून जाऊ शकता असं बोलते. तेव्हा मुक्ता सागर पुन्हा तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. पण हे काय ऐकण्याच्या मनस्थितीच नसते. मी म्हटलं ना तुला, मी आदित्यला माझ्या पाठवणार नाही, तो माझा मुलगा आहे, तो इथेच राहणार आणि त्यालाही यायचं नाही असं खोटं बोलते. आणि मग तुम्ही जर इथून गेला नाहीत ना तर तुम्हाला धक्के मारून या ठिकाणी आम्ही हाकलून देऊ असे डायरेक्ट धमकी सावनी देताना दिसते. सिक्युरिटी गार्डला बोलू का असं बोलते. यांनी विनंती करून सुद्धा ही सावनी मात्र या ठिकाणी या आदित्यला नाही पाठवणार असं डायरेक्ट बोलून त्यांना एक प्रकारे हाकलून देताना दिसते. त्यामुळे दोघेही टेन्शनमध्ये येतात. आता सईचा वाढदिवशी सई आस लावून बसली असेल की माझा आदिदादा येईल, तिथे जर वाढदिवसाला गेलं ना तर काय होईल याचं टेन्शन त्यांना येतं. आणि ही सावनी बोलते की आता तुमची दुकरी नसणार चांगली मला माहिती आहे, त्याच्यामुळे त्याचा चांगलाच वापर करणार. आणि आता ही सावनी तुम्हाला यंत्र भागामध्ये स्वतःच्या मतलबासाठी आणि स्वतःच्या फायद्यासाठी वेळोवेळी या आदित्यचा वापर करताना तुम्हाला दिसणार आहे. आणि मुक्ताने इथे परत शेवटी नवीन डाव टाकलेला आहे. या कस्टडी आदित्यच्या आम्हाला हवी अशी नोटीस सुद्धा कोर्टाची ती या ठिकाणी सावनीला देताना दिसते. त्यामुळे सावनी प्रचंड इथे हादरताना टेन्शनमध्ये येताना दिसते. त्यामुळे आता पाहू येणाऱ्या भागामध्ये या मालिकेमध्ये अजून आपल्याला काही काही पाहायला मिळतात. अशाच मालिकेचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा.